आज सकाळ पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणारा मनी मॅगझिनचा 3रा वर्धापन दिन आहे। सुरुवात जेव्हा झाली पाडव्याच्या दिवशी त्याला पहिल्या मासिकामध्ये मी लेख लिहिला होता आणि पुढे वर्षभर सातत्याने 12 लेख लिहिले मी आणि मला ते लिहिताना खूप आनंद झाला, कारण त्याचा वाचक वर्ग इतका वेगाने वाढत गेला आणि मुकुंद लेले सर जे आहेत त्यांचं एक प्रोत्साहन होतं, नवीन विषय सुचवत होते आणि त्यांना जसं हवं आहे तसं लिहून घेत होते, ह्याचा खूप आनंद झाला, कारण असा संपादक असणं सुद्धा जरुरी असतं। आणि एकंदर मी माझं मासिक हातात आल्यानंतर पहिल्यापासून जेव्हा बघितलं तेव्हा खूप चांगले लेखक, जाणकार लेखक, त्या विषयातले एक्सपर्ट्स हे इतक्या सोप्या मराठीत भाषेत लिहित होते की अजूनही माझा विश्वास नाही की आर्थिक विषयावरचं हे एकमेव मराठीतलं मॅगझिन आहे, पण ते असणं अत्यंत जरुरी आहे, कारण आता मराठी माणूस इतर राज्यांप्रमाणेच पैशाकरता शेअर बाजाराचा उपयोग करतो आहे, डेट मार्केटचा उपयोग करतो आहे, बॉन्ड्स मार्केटचा उपयोग करतो आहे आणि ते वापरताना त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असणं हे अत्यंत जरुरी आहे, कारण त्याच्यामध्ये धोकेही भरपूर असतात, त्यामुळे तो अभ्यास करणं जरुरी आहे। आणि माझ्या मते हे एक मासिक वाचल्यानंतर साधारण करंट विषयावर मार्केटमध्ये जी काही उलाढाल चाललेली आहे किंवा पेन्शन फंड असू दे, इन्शुरन्स असू दे, म्हणजे BFSI ज्याला आम्ही सेक्टर म्हणतो, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स सेक्टर, या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली माहिती सोप्या शब्दात मराठीतून ही दिली जाते आणि याचा माझ्या मते फायदा जास्त गृहिणींनी करून घ्यायला पाहिजे, कारण गृहिणीने वाचून मला अमेरिकेत आठवतं आहे की बऱ्याचशा गृहिणी या दुपारच्या वेळेला ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंगची त्यांना माहिती असते खूप चांगली आणि नाही म्हटलं तरी थोडेफार पैसे त्याच्यावर करतात आणि त्यापेक्षा त्यांचा वेळ चांगला जातो त्याच्यामध्ये। अर्थात त्यातले धोके समजून ते करणं महत्त्वाचं आहे, जास्त खोलशीत म्हणजे आम्ही ज्याला घुसतो त्याला आपण म्हणतो तसं घुसता कामा नये तुम्ही आणि रिस्क मॅनेजमेंट करत ते सांभाळलं पाहिजे। पण हे मासिक वाचल्यानंतर मात्र गृहिणींना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि त्यांनी माझ्या मते जरूर ते वाचावं। एक मात्र आहे की मराठी माणूस जनरली लायब्ररीत जाऊन हे मासिक वाचतो, तसं करू नका, तुम्ही हे विकत घेऊन वाचा, कारण आता त्यांची नवीन स्कीम आलेली आहे आणि 1500 रुपयात तुम्हाला 2 वर्षांमध्ये 12 मासिकं, 24 मासिकं, त्यानंतर 2 दिवाळी अंक त्याच्यामध्ये आणि पैशापासून ते अध्यात्मापर्यंत विवेचन करणारी 4 पुस्तकं, असं सगळी भेट तुम्हाला त्या 1500 रुपयात मिळणार आहे। तर माझ्या मते ही अत्यंत चांगली गुंतवणूक आहे। त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती तुम्हाला होईल त्याचा तुम्हाला आत्ता अंदाज नाही आहे, पण मला खात्री आहे की त्याच्यावर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट ही मला वाटतं कमीत कमी 10x to 15x व्हायला हरकत नाही। तुम्ही चांगलं जर का अंदाज घेतला त्याच्यावरनं तर मला वाटतं 100x पर्यंत जायला हरकत नाही, कारण दॅट इज व्हॉट मार्केट इज ऑल अबाउट। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।